मध्ये दर्शकांचं स्वागत आहे। पंढरपूर परिसर महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 ते 4 दिवस झालं मुसळधार पाऊस झाला आणि ढगफुटी सदृश्य असा पाऊस झालेला आहे। त्या पहिल्या पावसामध्ये पंढरपूरमधील रस्ते हे या रस्त्यांना पूर्णपणे नदीचं स्वरूप आलेलं आहे। हे 2 दिवस गेले तुम्हाला पाहायला मिळालं असेल। आणि त्या अशा परिस्थितीमध्ये की पुरातन विभाग तत्वाने जे काम हाती घेतलं होतं मंदिर समितीचं, जे 700 वर्षाचं रूप त्यांनी देण्यासाठी ते पूर्णपणे काम केलंय, पण ते काम अर्धवट असलेलं दिसत आहे। कारण ते कालपासून त्याला गळती लागलेल्यावर फ्लोरिंगमधनं पाणी, पावसाचे पाणी गळत आहे। या संदर्भात अनेक विविध विषयांवर आपण आज वाल्मिकी महासंघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांच्याशी बातचीत करणार आहोत। तर नमस्कार अध्यक्ष। नमस्कार। तर झालं मुसळधार पाऊस आहे, अतिवृष्टी आहे, ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। पंढरपुरातील पाण्या रस्त्यांना नाल्याचं स्वरूप आलेलं आहे। आणि अशातच मंदिरामध्ये जी पुरातन विभागाने काम केलं होतं त्यामध्ये फ्लोरिंगच्या द्वारे खाली पाणी झिरपत ते निदर्शनास आलेलं आहे। काय सांगाल त्याबद्दल? आम्ही प्रथम पहिला चालू झाल्यापासून आम्ही पहिल्यापासून प्रश्नचिन्ह उपस्थित केले। हे जे काम चालू आहे ते पूर्ण निकृष्ट दर्जाचं चालू आहे आणि घाई गडबडीत मंदिर चालू करण्याची काही गरज नव्हती। कारण एवढा मोठा खर्च केला, म्हणजे कोटीमध्ये 766 कोटी असं ऐकायला मिळतं, एवढा खर्च केला तरी पण पहिल्याच पावसात ते मंदिर गळायला लागलं। म्हणजे ही सगळ्यात मोठं त्या अधिकाऱ्यांचं, पुरातन विभागाचं अपयश आहे। कारण तुम्ही नुसते दगडांना स्पीडमध्ये तसली हवा वापरून दगड पूर्ण पोकळ केलेली आहेत आणि तुम्ही म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच मंदिर गळतंय। म्हणजे मंदिर स्थापनेपासून मंदिर कधीच असं गळलं नाही। भले पाऊस झाले आणि तुम्ही एवढं 700 वर्ष कालवा केला, संवर्धन जतन हे करण्याच्या गोष्टी मोठमोठे अधिकारी येऊन बोलून गेले। आणि आता ही गळल्यामुळं पूर्ण भाविक भक्तांचं ही पाणी मंदिरात गळाले, गर्दी चालू झाल्यामुळे भाविकांच्या भावना दुखवल्या आहेत। आणि निश्चितच ह्या कामाची सखोल चौकशी व्हावी। आणि निकृष्ट काम चालू आहे। कुठले उत्तर भारतीय कामगार आणलेले आहेत, कुठल्या गावचे कामगार आणले आहेत, त्यांच्यावर कुणाचं नियंत्रण नाही, कुठला जबाबदार अधिकारी नाही, पुरातन खात्याची माणसं तिथं नाही, ती मनाला येईल तसं त्यांचं काम चालू आहे, त्यामुळे हे मंदिर गळतं। आता या विकास आराखड्यासाठी 150 ते 200 कोटी मंजूर करून शासनाने मंजूर केले। यामध्ये विविध विकास कामं झाले असं त्यांचं विभागाचं म्हणणं आहे। परंतु यावर अशा अनेक विविध कामं त्यांनी केलेत, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत मोठ्या प्रमाणात। फक्त दगड जे आहे ती ना, दगडावर फक्त खर्च केला। एक दगडाची किंमत 1400, 1500, 1600, 1700, 1800 अशी लावलेली आहे आणि फक्त दगड बसवल्यात आणि तसल्या प्रेशर देऊन फक्त जी दगडावर धूळ बसलेली होती ती धूळ साफ करण्याचं काम त्यांनी केलंय। आणि कुठं तर बाबा ते सिमेंट वगैरे चुना बिना लावून तिथं काम त्यांनी असं फ्रेश केलंय, लावण्याचं काम केलंय, फक्त दिखावा केलाय, मंदिर फ्रेश दिसतंय। पण आता एवढं मोठं मंदिराचं काम चालू असताना पूर्ण त्यांनी पहिलं फ्लोरिंगचं वरचं काम करणं गरजेचं होतं। आता ही शेवटी निसर्ग आहे, निसर्ग कधीही खूप म्हणजे पाणी पडू शकतं, पाऊस येऊ शकतो, ह्यांना काय अधिकाऱ्यांना काय जाणीव होती की नाही। फक्त सगळं पोकळ केल्यामुळे पूर्ण पाणी आता खाली यायला लागले आणि त्यांना पूर्ण अपयश आलेलं आहे। आणि ही एवढा मोठा खर्च, ह्याच्या मागं काय तर मोठं गोड बंगाल आहे। अधिकारी असतील, सदस्य असतील किंवा जे काय नेते लोक ह्याच्यावरचे असतील, ह्यांचं फक्त ही खर्च वाढवण्यासाठी फक्त मंदिराची छळवणूक चालू आहे असं आम्हाला वाटतं। आता सध्या त्यांनी जे आषाढी वारीच्या अगोदर हे मंदिर 700 वर्षाचं रूप देण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी कामही उरकलेले आहेत, हे अतिशय तुम्हाला म्हणजे का आपण जे म्हणतो बैमानी पद्धतीने किंवा घाई गडबडीने केलं असं तुम्हाला वाटतं? कारण हे आता वारी आहे, 15-20 दिवसावर वारी आली आता पुढच्या महिन्यामध्ये। खरा मुद्दा कसा आहे, सदस्य लोकांचा कार्यकाळ आता 7 वर्ष झालेला आहे। मग त्या सदस्य लोकांना काय तर काम दाखवायचं आहे आणि कामाबद्दल त्यांना काय त्यातनं काय तर मोबदला मिळला पाहिजे आणि प्रसिद्धी बी मिळली पाहिजे। ह्याच्या हवेशी पोटी त्यांनी काय केलंय, स्पीडमध्ये काम करायला लावले। आता फक्त 10% मंदिराचं काम पूर्ण झाले, 90% काम जैसे ते आहे। प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं तुटलेले दगड आहेत, कुठं काय झाले, कुठं चांगले दगड काढून तिथं दुसरी दगड बसवली आहेत। म्हणजे असं पूर्ण फक्त श्रेयवाद मी करतोय। आता म्हणजे मंदिर समिती कधीही बरखास्त होऊ शकते। मंदिर समिती बरखास्त झाली तर मग ह्या यांना दाखवायचं आहे सदस्य लोकांना। ह्यासाठी ही सदस्य इथले तर नाहीत, ते सगळे बाहेरगावचे अधिकारी, सदस्य, पुरातत्व खातेवाले बाहेरचे आहेत, सदस्य बाहेरचे आहेत, अधिकारी बाहेरचे आहेत। स्थानिक पंढरपूरकर म्हणून कुणालाही आत बोलवत नाहीत, विचारत नाहीत।
गृहीत धरत नाहीत, फक्त मनमानी कारभार चालू आहे, फक्त खर्च कसा वाढेल ह्याच्याकडे सगळ्या लोकांचं लक्ष आहे असा माझा आरोप. ह्याच्यामध्ये पूर्ण इतिहासकालीन मंदिराची हेळसांड चालू आहे. बिनकामी कारण असताना डागडुजी तिथं चालू आहे. बिनकामी जी दगड निघत नाही त्याला हलवून बघतात, कुठं तर काय म्हणजे काय गावतंय का, कुठं काय घेते का, म्हणजे सगळ्या ह्या गोष्टी संशयास्पद आहेत. आता ती भुयार सापडलं, भुयारामध्ये मूर्त्या सापडल्या, भुयार सापडलं रात्री 2-2:30 वाजता आणि पत्रकार परिषद दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेतली जाते. म्हणजे ह्या 12 तासामध्ये कुठल्या हालचाली झाल्या, तिथं कुठला अधिकारी आला, तिथली लाईट पण गेली होती मंदिरापासली लाईट त्या रात्रीच कशी काय लाईट गेली आणि तिथं कुठले अधिकारी आले, कुठला कामगार उपस्थित होता, ह्याचं सीसीटीव्ही फुटेज मंदिर समितीनं प्रसिद्ध करायला पाहिजे होतं, पण ती पण केलं नाही. आणि ह्याचं सगळं हेळसांड करण्यामागं ही सगळं म्हणजे ही दाखवण्याचं काम आहे. प्रत्येक परिवार देवता उकललेला आहे, प्रत्येक परिवार देवताचं अर्धवट काम केलेलं आहे, विटंबना केलेली आहे. आणि जिथं मुरुम घालला पाहिजे तिथं माती घातलेली आहे. मी प्रत्यक्षात येऊन दाखवू शकतो, माझा कोण खोटं मत असेल तर मी प्रत्यक्षात त्यांना येऊन दाखवतो. लखुबाई असेल, नारद मुनीचं अर्धवट काम ठेवलंय. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अर्धी कामं करून सोडून दिलेली आहेत. आणि फक्त आम्ही काय करतोय, आम्ही काय करू शकतो ही दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. पण ही काम पूर्ण निकृष्ट आहे. ह्याला चांगल्या पद्धतीचे जिल्ह्याच्या लेवलचे वरिष्ठ लेवलचे अधिकारी नेमले तर ही मंदिराचं काम चांगलं होईल. आणि सगळ्यात चांगलं मंदिर असताना इतक्या वर्ष काय झालं नाही, कधी पाण्याचा थेंब खाली आला नाही. आता एवढेच 150-150 कोटी एवढे खर्च करून गळत असेल तर ही सगळं अपयश आहे. पुरातत्व खात्याचं अपयश आहे, मंदिर समितीचं अपयश आहे, मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांचं सदस्यांचं अपयश आहे. आता आम्ही दुपारी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी एक पुरातत्वाचं काम चालू असताना पावसाळ्याच्या अगोदर वॉटरप्रूफिंगचं काम लवकरच करून घेऊ असं त्यांनी आश्वासित केलं होतं, म्हणजे सर्व पत्रकार परिषदेमध्ये. त्यांनी तसं पूर्ण केलं नाही आणि आता म्हणतात की दुपारी की ते आम्ही लवकर करून घेऊ. आता तर पाऊस चालू आहे, कसं करणार त्यांनी? मुळात तर ते गळती थांबवण्याचं काम पावसाच्या आधी करणं गरजेचं आहे. आता पूर्ण ते भिजलेलं आहे, आता त्यात ती काय काम करू शकत नाही. मग ह्यांना एवढी अक्कल नव्हती का, ही कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर एवढा मोठा ठेका दिलेला आहे, एवढा मोठा ठेका दिलाय म्हणजे काय तर त्याची पात्रता असेल का नाही. मग त्याला समजत नाही का, पावसाळ्याच्या आधी वरचं झाकण्याचं काम त्यांनी करायला पाहिजे होतं, ती पॅक आधी करायला पाहिजे होतं. तसं न करता आधी मंदिर चालू करून पालकमंत्री फक्त पूजेला आला. पालकमंत्र्याची एक ही चक्कर ह्या मंदिर संवर्धन जतन ही कार्यक्रम चालू असताना झाली नाही. फक्त नावाला पालकमंत्री आहे असं आम्हाला वाटतं. ह्या निवडणुकीच्या राड्यामध्ये ह्या अधिकाऱ्यांनी, ह्या पुरातत्ववाल्यांनी ही पूर्ण मंदिराचं आमच्या नुकसान केलंय असा माझा आरोप आहे. आणि ज्याच्यावर काय लिहिलेलं होते पण म्हणजे शिलालेख, त्या शिलालेखाचा खुलासाही अद्यापर्यंत मंदिर समिती करत नाही. ही सगळं गुलदस्त्यात ठेवण्याचं काम मंदिर समिती करते. आणि त्या शिलालेखामध्ये काय लिहिलंय ही जगाला कळलं पाहिजे. आणि नाही कळलं तर आम्ही वरडून आंदोलन करून आम्ही आवाज उठवणारच आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये ही जी निकृष्ट दर्जाची कामं चाललेली आहेत, आमच्या त्या भुयारांचा विषय असेल, अजून काय तिथं भुयार आहेत तो विषय असेल, अशा अनेक विषय करून आम्ही वारंवार ह्याच्यावर म्हणजे आवाज उठवणार आहे. आणि त्यांनी जी ऐतिहासिक दगड फोडलेत त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. आणि आम्ही काय शांत बसणार नाही. आम्हाला कुठला आम्ही कुठल्या दबावाला भेटणारी माणसं नाहीत. आम्ही लोकशाही मार्गानं सर्व पंढरपूरकर घेऊन आम्ही तीव्र आंदोलन करू. जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी.